मी ज्या माणसाकडे बघून या राजकारणात आले ते म्हणजे ऐकून ज्यांचं या राजकारणात आले ते आमचे सासरे दत्तमाव फराकटे. ताई मी म्हणजे काय आभार मानू तुमचे, तुमच्यामुळे माझं कुंकुवाच. आणि मी माझं 2 महिन्याचं बाळ घेऊन मी त्या आढावा बैठकीसाठी पोहोचले माझ्या आईबरोबर. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा मी सरपंच झाले तेव्हा मी ठरवलं की बाबा आता सरपंच झाले तर आता जे जे मला मानधन मिळेल ते मानधन मी माझ्या अंगणवाडीसाठी दिले. कुठलाही माणूस मुश्रीफ साहेबांच्याकडे गेला की तुझा काय गट आहे तट आहे किंवा काय जात काही नाही, तो माझ्या घरी आलाय, माझ्या जवळ आलाय, तर नक्की त्याचं समाधान की येणाऱ्या काळात आपल्यासाठी जो 24 तास अवेलेबल असेल, आपलं काम करेल, आपल्या वेदना संवेदना समजू शकेल, आपल्या सुखदुःखात सामील होईल असा माणूस लोकांनी ओळखला पाहिजे. तर या पद्धतीचा जर दृष्टिकोन एखाद्या नेत्याकडे असेल, नेतृत्वाकडे असेल, लोकल नेतृत्वाकडे असेल तर ऑफकोर्स खेड्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय चर्चा आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण पाहत असतोच, परंतु त्याचबरोबर एक यशोगाथा सुद्धा आज आपण पाहणार आहोत. राजकारणाबरोबर राजकारणात यशोगाथा सुद्धा असतात, फक्त व्यवसायातच नाही तर राजकारणात सुद्धा असतात. हे चॅलेंजिंग क्षेत्र यासाठी मी म्हणेन आणि हे यशोगाथा यासाठी म्हणेन कारण राजकारणामध्ये महिला त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं शून्यातून म्हणजे बॅकग्राऊंड काहीही नसताना ही उदाहरणं फार कमी आहेत. आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खेड्यापाड्यामध्ये तर फार कमी उदाहरणं पाहायला मिळतील. ज्यांचं बॅकग्राऊंड गलेलट्टा आहे, पैसे आहेत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड राजकीय आहे अशा महिला काही राजकारणात दिसतील, परंतु काहीही नसताना शून्यातून राजकारणात काहीतरी स्थान निर्माण केलेले काही महिलांच्या पैकी आज आपल्यासोबत आहेत. फराकटेवाडीच्या सरपंच आणि राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या शीतलताई फराकटे, पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. मी आता एक थोडक्यातच ओळख करून दिली यासाठी की लोकांना, जनतेला सगळ्यांना माहित आहे की राजकारणाची चर्चा म्हटलं की फक्त आता इलेक्शन्स आलीत की त्याबद्दलच्या काही चर्चा असणार आहेत, त्याबद्दलची काही प्रोपोगंडाने मोठमोठ्या गोष्टी मांडायच्या आहेत. परंतु आजच्या मुलाखतीमध्ये मी दर्शकांना हे सांगेन की फक्त राजकीय चर्चाच नसणार आहे. मुळात ही चर्चा अशी असणार आहे की महिला म्हणून राजकारणात काय काय करता येतं आणि गावासाठी काय काय करू शकतात, लोक नेतृत्व काय करू शकतात, एक थोडक्यात एक परिचय असणार आणि त्यानंतर एक आदर्श राजकारण कसं असायला पाहिजे याची काही उदाहरणं आपल्यासमोर येतील. माझा पहिला प्रश्न मी घेण्याआधी मी खरंच एक उत्सुकता होती कारण मी सोशल मीडियावरती आपली भाषणं ऐकलेली आहेत. बरोबर. मी पहिल्यांदा आज या मुलाखतीसाठी आपल्यासमोर बसलो, परंतु सोशल मीडियावरती खूप वेळेला मी तुमची भाषणं ऐकलेली आहेत, तिची शब्दफेक ऐकलेली आहे. आणि आता चर्चेवेळी मला कळतंय की तुम्ही लहानपणापासून शालेय जीवनापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये आघाडीवरती असायचा आणि मे बी त्याचाच तो कुठेतरी फायदा असेल. परंतु राजकारणात सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आलेला आहात 2017ला पहिल्यांदा फराकटेवाडी, जी बोरवडे बिद्री या एरियामध्ये एक छोटंसं खेड आहे, इथं पहिल्यांदा येऊन तुम्ही 2017ला पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच झाला. 2022ला परत याच गावानं तुम्हाला लोकनियुक्त सरपंच केलं. हो. तुम्ही ज्या घरातून आलात माहेरून तिथं काही राजकीय बॅकग्राऊंड नाही, इतकं मोठं हे घरनं, एक मध्यमवर्गीय साधंसं कुटुंब, त्याच्यातून आल्यानंतर इथं इतकं मोठं राजकीय तुम्हाला आता प्रस्ताव मिळते. आणि आता जिल्हाभर किंवा राज्यभर काही तुमच्या काही बोलण्यांमुळे किंवा कामांमुळे तुम्ही चर्चेत असता. मुळात ही सुरुवात कशी झाली? कारण लोकांना सगळ्यांना ते उत्सुकता आहे, तुमचे चेहरे सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचलेत, परंतु सुरुवात कशी झाली 2017ला राजकारणात कसे काय येणं झालं? कारण ज्या घरामध्ये आपण आता लग्न झाल्यानंतर सहसा महिलांना पहिली अडचण काय असते, कौटुंबिक जबाबदारी, त्यातनं बाहेर काहीही बघता येत नाही. बरोबर. ही जबाबदारी सांभाळत तुम्ही राजकारणात कशी आलात आणि सुरुवात ती कशी होती? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जे म्हणलात की पाठीमागं काही बॅकग्राऊंड किंवा माझ्याही माहेरी काही नाही, कारण माझी आई गृहिणी म्हणण्यापेक्षा शेतकरी कुटुंब माझं. सकाळी उठणे, घरातील काम आवरणे, शेताकडे जाणे आणि तिथून येऊन मग काय असेल ते परत संध्याकाळची जनावरं, शेण, घाण हे सगळं जे आहे ते सगळं आम्ही बघितलेलं आहे लहान असल्यापासून. वडील पण माझे बँक ऑफ इंडियामध्ये शिपाई म्हणून काम करत होते, त्यामुळं घरातील एकंदरीत सगळं वातावरण सर्वसामान्य आणि त्याच्यात वाढलेली आम्ही 2 भावंड. लग्न झाल्यानंतर फराकटेवाडीत आल्यावर थोडंसं राजकीय बॅकग्राऊंड घरामध्ये, म्हणजे त्यांना सुद्धा राजकीय आवड. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वर्गीय आमचे दत्तमाव फराकटे आमचे सासरे संचालक, बिद्री कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं. आणि त्यांनी लोकांच्यासाठी केलेली कामं, त्यांच्या म्हणजे सर्वसामान्य प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ. आणि तेव्हा जो काळ असा होता की आपल्या घरातील मुलीचं लग्न जरी करायचं झालं तरी हातामध्ये पैसा नसायचा, पण द्यायला तरी लागायचं. अशा वेळी सुद्धा आमच्या सासऱ्यांच्याकडे म्हणजे दत्तामामांच्याकडे आलेली सर्वसामान्य माणसं आणि त्यांच्या मुलींची सुद्धा करून दिलेली लग्न. म्हणजे एक विशेष गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावकारीचा जमाना जेव्हा होता तेव्हा अनेक लोक व्याजाने पैसे घ्यायचे आणि ते पैसे घेतल्यानंतर
फेडण्यासाठी पैसे नसायचे, कारण सगळी सर्वसामान्य गरिबीत राहणारी तेव्हाची लोक. असं असताना काही लोक येऊन त्यांची जनावरं ओढून नेणं किंवा जमिनी घेणं, घरातील वस्तू नेणं, अशा काळात एक सडेतोड माणूस म्हणजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा असा एक नेता तेव्हा होता, जो घेऊन गेलेली त्यांची जनावरं परत घेऊन येणं, त्यांच्या वस्तू परत देणं, जमिनी त्यांची परत आणून देणं, असं एक एकंदरीत त्यांचं असं काम होतं की म्हणजे हा माणूस आमच्या गावासाठी देवदूत आहे. आणि ही उदाहरणं अजून सुद्धा लोक देतात आम्हाला की दत्तामामांनी तेव्हा असं केलं होतं किंवा दत्तामामांनी आमच्यासाठी ते केलं. आता राजकीय मुलाखती घेताना मी आता तुम्ही जे उदाहरण देता दत्तामामा फराकटेंचं, ते खूप ठिकाणी चर्चेलं जाते, कारण या भागामधली त्यावेळची काही ठराविकच नेतृत्व अशी होती की जी लोकांच्यात प्रत्येक वेळी कामासाठी असायची, ती कधी घरं भरण्यासाठी राजकारण करणारी अजिबात नव्हती. नाही, तर ते उदाहरण किंवा ते आदर्श तुमच्या समोर सासरवाडीला आल्यानंतर पहिल्यांदा मिळालं. हो. तो एक आदर्श आणि त्यातून पुढली वाटचाल सुरू झाली. नाही, मग मला असं वाटलं की जर आपल्या घरात असं एक नेतृत्व किंवा असा एक माणूस होऊन गेलाय, तर त्यांची ऐकलेली कामं, त्यांनी गावासाठी दिलेलं योगदान, असं वाटलं की थोडंसं आपणही करावं. पण मनात असं काहीच नव्हतं की यावं, सरपंच व्हावं आणि खूप काहीतरी करून दाखवावं किंवा इथपर्यंत पोचावं, असं काहीही मनात नव्हतं. 2 माझी मुलं, माझं सगळं कुटुंब म्हणजे सासू सासरे आणि सगळी माझी घरातली सगळी. पण त्यानंतर असं झालं की माझ्या गावामध्ये महिला आरक्षण आलं 2017 साली. आणि मग लोकांच्या प्रती असणारी तळमळ किंवा सर्वसामान्यांच्यात माझं मिसळणं याच्याकडे कदाचित लोकांनी बघितलं असेल आणि त्यांना वाटलं असेल की ठीक आहे, हे नेतृत्व आपल्यासाठी योग्य आहे. आणि बिनविरोध माझी सरपंच म्हणून निवड झाली आणि 2017 साली मी महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून, हो, मला त्या खुर्चीवर बसण्याची माझ्या गावकऱ्यांनी मला संधी. काय त्यानंतरचं असं कुठलं काम होतं? कारण सहसा राजकारणामध्ये एकदा ज्यावेळी सत्तेत माणूस येतो त्यानंतर त्याच्याबद्दल प्रचंड निगेटिव्ह वातावरण गाव लेवलला तरी होतं. म्हणजे आमदारकी खासदारकी जिल्हा परिषद वेगळी राहते, परंतु गाव लेवलला तरी असं होतं की परत त्यांना निवडून येणं किंवा परत त्यांना सत्तेत परत राहणं हे अडचणीची फार गोष्ट असते. परंतु तरीही तुम्ही 2022 साली पुन्हा एकदा लोकांनी तुम्हाला लोकनियुक्त सरपंच केलं. तर त्या दरम्यानचं काय नेमकं काम होतं किंवा गावासाठी तुम्ही असं वेगळं काय केलं? हा प्रश्न माझा यासाठी आहे की सहसा गावाला सरपंच आणि ते पण उच्च शिक्षित महिला मिळणं, संवेदनशील महिला मिळणं, महिला ह्या मुळात संवेदनशील असतात. गावाचे प्रॉब्लेम्स मुळात असतातच काय, तर पाणी, रस्ते, गटर आणि महिलांच्या काही अडचणी. तर तशी संवेदनशीलता नेता मिळाल्यानंतर लोक त्यांना प्राधान्य देतात, ही काही उदाहरणं आहेत. तर तसं काही होतं का किंवा काही विकास कामं एक्स्ट्रा होती का? हे विकास कामं तर झालेलीच आहेत, पण मला सांगावंच वाटतं की काय असतं तो गावातल्या लोकांच्या अपेक्षा. असं नसतं की बाबा हा नेता झालाय म्हणून माझ्या घरातलं येऊन यांनी पाणी भरावं किंवा माझ्या घरात येऊन स्वयंपाक करावा, अशा काय त्यांच्या अपेक्षा नसतात. आपल्या सुखदुःखात आपल्या बरोबर असावा, हाक मारेल तेव्हा ओ म्हणणारा असावा, कधी फोन करेल तेव्हा उचलणारा असावा आणि एक धीर आधार म्हणून नेत्याकडे बघितलं जातं. बरोबर. आणि ही सगळ्यात महत्वाची जमेची बाजू आहे. रस्ते, गटर किंवा बाकीच्या सगळ्या सुखसोयी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाने आमच्या गावामध्ये खूप, त्यांच्या आशीर्वादानं खूप चांगली कामं झालेली आहेत. ही कामं करत असताना प्रत्येक माणसाकडे लक्ष देणं, बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचणं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गावामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आमच्या गावामध्ये महिला पैसे जमा करतात, पण ते एखाद्या बाईकडे ते जमा केले जातात, परत ते पाहिजे असेल तेव्हा त्याची उचल केली जाते. बचत गट ही संकल्पनाच नव्हती. आणि मग हे जेव्हा महिलांच्यात गेल्यानंतर मला लक्षात आलं तेव्हा ठरवलं की नाही, आता बचत गट झाले पाहिजेत. आणि माझ्या या छोट्याशा गावामध्ये एकावेळी मी 9 बचत गट सुरुवातीला स्थापन केले. त्याच्या माध्यमातून बचत गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, हो, बचत गटाची. आणि मग महिलांना कळत गेलं की बँक म्हणजे काय, मग बँकेत पैसे भरणं, ते उचलणं, त्याच्या बँकेतून मिळणारं व्याज किंवा बाहेर पैसे दिल्यानंतर किंवा आपल्या आडीनडीसाठी आपण बँकेत जाऊन हे व्यवहार महिलांना कळायला लागले. आणि याच्यातून मला वाटतं महिलांची खऱ्या अर्थाने ह्या 7-8 वर्षामध्ये चांगली प्रगती झाली. म्हणजे त्या आता आपला बसवून बचत गट अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आणि जसं मी मगाशी म्हणलं की आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांनी छोटं गाव आहे म्हणून कधीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय असं कधीही नाही. जेव्हा किंवा जे आम्ही मागेल ते या गावासाठी मिळालं. रस्ते, गटर हे तर आहेच, पण त्याचबरोबर ज्या शेतामध्ये जाणाऱ्या पाणंदी ज्यांना आपण म्हणतो की पायवाटा, पाऊस पडला की चिखल, गाडी तर तिथून जाऊच शकत नाही, पण अनेक महिला जाताना पडायच्या तिथून, हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. पण मुश्रीफ साहेबांच्याकडे जेव्हा आम्ही सांगितलं की रस्ते गटर साहेब झालेले पण पाणंदी होणं फार गरजेचं आहे, कारण रोजची पायवाट आहे ती, आमच्या या पाणंदी व्यवस्थित करून दिल्या. अतिशय चांगलं, म्हणजे तिथून आता
ट्रॅक्टर ट्रक सुद्धा येऊ शकतो. अशा पद्धतीचं शेतकऱ्याने सुद्धा चांगलं योगदान दिलं त्यासाठी. आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले रस्ते तयार झाले. आणि सगळ्यात जास्त लोकांना काय आवडलं, रस्ते गल्लीतले होण्यापेक्षा सुद्धा माझ्या पाणंदी चांगले झाल्या. ज्या शेतापर्यंत आम्ही सकाळी जाऊ शकतोय, सकाळी उठल्यानंतर जो आमचा पहिला रस्ता आहे आणि संध्याकाळी परतताना तो रस्ता चांगला झाला, हे लोकांच्यासाठी फार म्हणजे ती खूप आनंदाची गोष्ट मला जे होती. 2017 नंतर तुमच्या पहिल्या टर्मला नेमकी काही विकास कामं झालीत की जेणेकरून लोकांनी पुन्हा एकदा तुम्हाला ती संधी दिली. तर यामध्ये हे 2 मुद्द्यातलं मला एक महत्त्वाचं वाटतं की आता जसं आपण राज्यातल्या सत्तेचं बघितलं की लाडक्या बहीण योजनेला ज्यावेळी महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचं आपण लक्ष देतो, त्यांना त्यांची आर्थिक ताकद देतो ना, तर त्या निवडणुकीत उतरल्यानंतर सत्ता सुद्धा बदलू शकते किंवा सत्ताधाऱ्यांना उचलून धरू शकतात, ही ताकद बघितली. तर तुमचा तो पहिला प्रयोग असेल की ज्याने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाकडे तुम्ही नेला, तर ते एक भाग 2022ला पुन्हा निवडून येण्यासाठी असू शकतील. त्या व्यतिरिक्त अजून काय, कारण मुश्रीफ साहेबांचं योगदान म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला त्यांचं पाठबळ फार मोठं इकडे विकास कामं करण्यासाठी, तर अजून कुठल्या गोष्टींना तुम्ही इकडे? अजून खूप म्हणजे आमची शाळा असेल किंवा सगळ्या शासकीय इमारती, नवीन ग्रामपंचायत असेल, ह्या सगळ्या शासकीय इमारती आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झाल्याच. पण त्याच्याबरोबर आम्ही सौर ऊर्जेची प्रणाली त्या सगळ्या शासकीय इमारतींच्यावर केली, जेणेकरून लाईट बिल कमी होईल. आणि हा एक उपक्रम लोकांना आवडीचा ठरला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छ पाण्याचं यंत्र बसवणं, कारण पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी येणं, त्यामुळे आजार पसरणं, ही सुरुवातीला पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला बघायला मिळाल्या की लोक म्हणायची आता पाऊस पडलाय, खडूळ पाणी येणार आणि ठरलेलंच आहे आम्ही आजारी पडणार. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आम्ही ती स्वच्छ पाण्याचे यंत्र बसवलं आणि मोफत सगळ्यांना पाणी देण्याचा आम्ही तो उपक्रम सुरू केला. आणि आजही लोक त्या ठिकाणाहून पाणी घेऊन येतात. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा मी सरपंच झाले तेव्हा मी ठरवलं की बाबा आता सरपंच झाले तर आता जे मला मानधन मिळेल ते मानधन मी माझ्या अंगणवाडीसाठी देईन. आणि जवळजवळ 5-10 वर्षाचं म्हणजे या टर्मपासून, मागच्या टर्मपासून आतापर्यंत हे मानधन आम्ही अंगणवाडीसाठी दिलं. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्यानंतर अनेक बाहेरच्या म्हणजे अगदी आमच्या आदितीताई तटकरे असतील किंवा विधान परिषदेचे आमदार आमचे मिटकरी साहेब असतील, यांच्या माध्यमातून, अमोल मिटकरी साहेब यांच्या माध्यमातून एक व्यायामशाळा आम्हाला मिळाली, व्यायामशाळा आम्ही बांधली. त्यानंतर आदितीताईंच्या माध्यमातून म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या मुळे मला राज्यभर फिरण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळं आपल्या कामावर कदाचित त्यांचं प्रेम असेल किंवा आदितीताई तटकरे असतील, तर त्यांनी मला सांगितलं की तुला ज्या ज्या अंगणवाड्या डिजिटल करायच्या आहेत, किमान एक 6-7 अंगणवाडींचे प्रस्ताव मला दे, त्या आम्ही करून घेऊ. तर माझ्या तालुक्यातील एक 7-8 अंगणवाडीचे मी प्रस्ताव दिले होते, त्यातील 6 अंगणवाड्या डिजिटल झाल्या, त्यातील माझी फराकटेवाडीची एक आहे. आणि मला वाटतं की लोकांच्या पर्यंत पोहोचणं म्हणजे काय असतं, ह्या ज्या बेसिक सुखसुविधा आहेत हे देणं, बेसिक विकास कामं. आता मी त्या विकास कामांच्या नंतर आपल्याला महत्वाची जी कामं असतात रोजगाराची वगैरे त्याच्यावरती येईनच, परंतु मला आता जेन्युअन किंवा दर्शकांना सुद्धा हा जेन्युअन प्रश्न पडला असेल, तुमचं कुटुंब, कारण आता आपण जिथं बसलोय एक साधं राहणीमान आहे, साधं कुटुंब आहे, एक शेतकरी कुटुंब जसं असतं ना त्या प्रकारचं हे कुटुंब आहे. या कुटुंबातनं तुम्ही आता या राजकीय पार्श्वभूमीवर एवढ्या पुढे जाताय, याला पाठिंबा कसा आहे? कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका शेतकरी कुटुंबात जेवढे आपण असतो, घरची कुटुंबाची जबाबदारी, संसाराच्या जबाबदाऱ्या, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या, यातनं या गोष्टीला वेळ देणं इतकं सहसा होत नाही. ते फक्त पदासाठी काही सरपंच आपण बघतो, परंतु त्यातनं तुम्ही विकास कामांनी किंवा राज्यभर हे जसं तुम्ही म्हणताय वेगवेगळ्या मंत्र्यांच्याकडनं तुम्ही फंड आणू शकलात, वेगळ्या योजना इकडे आणू शकलात, तर हे पाठबळ कसं मिळालं घरचं? कारण हे स्वातंत्र्य मिळणं किंवा या गोष्टीला एवढा स्पेस मिळणं अशा खेड्यामध्ये हे खरंच आदर्श होत आहे, राज्यभर आदर्श. नक्कीच. तर ते कसं पाठबळ होतं? तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं सुरुवातीला सरपंच झाल्यानंतर माझ्या घरामध्ये सरपंच पद असणं म्हणजे अगदी सुरुवातीपासून लोकांनी आम्हाला मान्य करणं आमच्या घराला, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग पुन्हा माझ्या रूपाने सरपंच पद घरामध्ये येणं ही आमच्या घरातल्या सगळ्यांनाच एक आनंदाची आणि सुखद गोष्ट होती. हे करत असताना तुम्ही म्हणताय तसं माझं शेतकरी कुटुंब आहे, आम्ही काय फार मोठी लोक नाहीये की इथपर्यंत आम्ही पोहोचलोय किंवा माझा नवरा असेल किंवा माझ्या घरातले माझे सासू सासरे असतील, दीर मंडळी सगळे असतील, आम्ही सगळे म्हणजे एकत्र, आमची चुलत सासू सासरे असतील, चुलत दीर असतील, सगळं आमचं एकत्र कुटुंब. आणि याच्यातून सुद्धा पुढे जाण्यासाठी त्यांनी जे मला सपोर्ट दिलाय तो म्हणजे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. हिला ती आवड आहे आणि हिच्यात काहीतरी गुण आहेत ते करण्यासारखे, हे माझ्या घरातल्यांनी ओळखलं.
आणि हे ओळखत असताना तुम्ही म्हणताय तसं घरी सगळ्यांच्या रांदावाडा उष्टी काढा हो, हो, हे हो. बाईचं काम आहे. भले ती मुख्यमंत्री जरी झाली तरी तर ते ते कुटुंबाचं करावंच पहिल्यांदा लागतं. बघावंच हो, लागतं. बघावंच लागतं आणि ते मी बघते. आणि खरंच मला त्याचा अभिमान आहे. घरातून निघत असताना जेवढी माझ्याकडून कामं होतील तेवढी मी करत असते आणि ते करून बाहेर पडण्यासाठी जी माझ्या घरातून मला सपोर्ट मिळतो आणि माझी सासू असेल किंवा आमचे सासरे असतील किंवा आमची सगळी दीर मंडळी असतील, आमचा नवरा असेल, त्यांना वाटलं की बाबा ही काहीतरी करू शकते, हिच्यात तळमळ आहे, धडपड आहे आणि संवेदनशील आहे, लोकांचे प्रश्न जाणून घेऊ शकते. मुळातच हे पाठबळ मिळणं याला ही प्रगल्भ खूप मोठी विचारधारा हो असावी हो लागते. हो हो, कारण नक्कीच. खूप ठिकाणी शहरामध्ये ती संकुचित विचारधारा, नॅरो माइंडेड विचारधारा आपण बघतो की बरोबर. महिला म्हटलं की त्याला थोडंसं लिमिटेशन्स टाकतात किंवा बरोबर. हे नको हे आम्ही उर्वरित बघतो. हा, हा. त्यावेळेला महिला त्या पदावरती असतात परंतु त्यांचे घरातले कोणतरी ते कारभार सगळं बघत कारभार असतात. सांभाळत हा, असतात. आणि सईपुरत्या महिला असतात. हो, आणि या असं. ठिकाणी आपण बघतो की इथं तुम्ही जसं म्हणताय आता आजांना मी आल्यानंतर भेटलो की हे एवढे वयस्कर आहेत, त्यावेळेचे 57 सालचे पैलवान, बरोबर. यांच्याकडे ती प्रगल्भ विचारधारा असणं की नाही बाबा आमची नाचून एवढं सगळं करते तर ते करू देत, त्याला तो स्पेस ठेवणं, मी तर त्यामुळे सुद्धा एक प्रोत्साहन मिळू शकतं. नक्कीच नक्कीच. तुम्ही म्हणलात की आता माझे आजी सासरे बघितले, जवळजवळ म्हणजे 90च्या पुढं त्यांचं हो. वय आहे. बोरोडे आणि फराकटेवाडी जेव्हा एकत्र होतं तेव्हा अगदी सुरुवातीपासून 2-3 टर्म ते सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. आमची फराकटेवाडीची जेव्हा विभक्त ग्रामपंचायत झाली तेव्हा पण त्यांनी सरपंच म्हणून काम केलं. आणि त्यांची अशीच विचारधारा आहे की सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम केलं पाहिजे. माझी मुलं लहान होती, म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हा माझा मुलगा 5-6 वर्षाचा होता आणि 6 वर्षाचा मुलगा घरी टाकून सगळ्या गोष्टींच्यासाठी पळणं राजकारणात, हे त्यांनी बघितलंय, माझ्या आजी सासऱ्यांनी बघितले, माझ्या घरातल्यांनी बघितलंय. आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा मी माझ्या दुसऱ्या मुलीसाठी गरोदर होते, मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की कुठल्याही माझ्या पक्षाच्या गोष्टीसाठी किंवा माझ्या पक्षाच्या मीटिंग्स असतील किंवा काही संघटनात्मक कामं असतील किंवा मुश्रीफ साहेबांची काही कामं असतील, काही सभा असतील, काही गावातले प्रश्न असतील किंवा इतर गावामध्ये पोहोचण्यासाठीच्या जे काही गोष्टी असतील त्याच्यात मी कधी असं म्हणलं नाही की बाबा मी आता गरोदर आहे आणि मी कुठं फिरू शकत नाही. माझ्या दुसऱ्या मुलीच्या वेळेला 9व्या महिन्यापर्यंत मी पक्षाच्या आढावा बैठका केलीत आणि खरंच मला सांगायला खूप आनंद वाटतो की आदरणीय आमच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर जेव्हा आमची एक आढावा बैठक होती आणि आढावा बैठकीची तयारी त्यांनी मला करायला सांगितलेली, सगळी तयारी झाली आणि मी माझं 2 महिन्याचं बाळ घेऊन मी त्या आढावा बैठकीसाठी पोहोचले माझ्या आई बरोबर. ताईंना, रुपालीताईंना एवढा आनंद झाला की माझी ही कार्यकर्ती अशी आहे की माझं बाळ लहान हिला सांगता आलं असतं, पण मला हे सुद्धा माहित नाही की ही गरोदर होती, तिची डिलिव्हरी झाली आणि आता 2 महिन्याचं बाळ आहे, हे आजपर्यंत मला समजलं. आणि जेव्हा बाळ त्यांनी हातात घेतलं आणि ती पोस्ट सुद्धा त्यांनी फेसबुकवर, इन्स्टावर टाकली की ही माझी कार्यकर्ते आहे की या छोट्या 2 महिन्याच्या बाळाला घेऊन या आढावा बैठकीला पोहोचली, आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. मला वाटतं हे तुमचं ऊर्जेचं पण एक स्रोत, एनर्जी सोर्स आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं की घरून सुद्धा एवढं मोठं पाठबळ मिळणं आणि त्यानंतर तुम्हाला त्या कष्टांचं काय का नाही वाटत, कारण ती संधी मिळते. हो, एकतर तुमच्याकडे ते संवेदनशील मन आहे म्हणून तेवढ्याच्यात तुम्ही पुढे गेलाय, राजकारणामध्ये पुढे पाय टाकताय. दुसरं तुम्हाला लहानपणापासून मिळालेला गुण म्हणजे वक्तृत्व स्पर्धेचा. बरोबर. या सगळ्याचं जरी आपण सारांश बघितला तरी तुम्ही आता राजकारणात फार पुढे आहात. एक मोठी चर्चा, जिल्हाभर तरी चर्चेचं एक नाव तुमचं आहेच आहे. जरी गाव लेवलला राजकारण असलं तरी आता जिल्हाभर तुमचं नाव चर्चेमध्ये राजकारणात आहे, राष्ट्रवादीच्या माध्यमातून तरी आहे. राजकीय लोकांचं पार्श्वभूमी बघायला गेली किंवा राजकारण जरी बघायला गेलं तर लोकांच्यात प्रचंड एक निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार असतो. बरोबर. हा, मुळातच राजकारण सगळ्यांनाच माहिती आहे. आपण सगळेजण असं विचार करतो की राजकारण म्हटलं की राजकीय नेते हे फक्त पैसे कमवण्यासाठी, घरं भरण्यासाठी पदावर येत असतात. त्यांना पद हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या कुटुंबाच्यासाठी पाहिजे असतं. सामाजिक कामं फक्त दाखवण्यासाठी असतात. अशा लोकांचे ते एक मेसेज आहे. हा. तुमचं त्याबद्दलचं काय मत आहे किंवा तुम्ही त्या पद्धतीनं कसं राजकारणात गेलाय किंवा तुम्हीही तेच टार्गेट ठेवलंय का? मी तुम्हाला सांगू, पैसे जर कमवायचेच असतील तर माणसाला खूप सोर्स असतात बाकीचे. मग आमचे काही व्यवसाय, खूप व्यवसाय आहेत आमची सुद्धा, आमची शेती आहे. मिळवायचं म्हणलं तर आपण कुठूनही मिळवू शकतो. पण मला एक खरंच सांगावंसं वाटतं की तुम्ही म्हणताय तसं जर राजकारणातून पैसे मिळवले तर पैसे मिळवलेल्या माणसाला रात्रीची झोप लागत नाही, हे तितकंच सत्य आहे. आणि पैसा मिळवण्यासाठी राजकारण करणं हे आज म्हणजे चाललं असेल ह्याच्या आधी, पण आज ते चालणारच नाहीये. चालणारच नाही. लगेच टार्गेट, हो, लगेच टार्गेट करतात आणि व्हायला सुरू करतात, शिव्या शाप द्यायला सुरू. मला काय वाटतं की
संधी मिळाली, आता सरपंच म्हणून मला संधी मिळाली, ही मला पैसे मिळवण्यासाठी संधी लोकांनी दिलेली नाही, त्यांची कामं करण्यासाठी दिलेली. मग तुम्हाला त्याच्यातनं एनर्जी कुठून मिळाली उर्मी? जसं मी कुटुंबाचं एक पाठबळ म्हटलं, तर तसं अजून काय? कारण पैसा एक सोर्स असं गोष्ट असते की ज्याच्यात आपल्याला एनर्जी येते पुढे काम बरोबर, करण्याची. जशी व्यवसाय येतात तर मग राजकारणात काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा नवरा आहे, की हा तुला तिकडे जायचं आहे ना तर तू जा, तुला ते काम करायला आवडते तर ठीक आहे, तुला लहान मुलांच्यात राहायला आवडते, या शाळेत कार्यक्रम आहे, तू जाऊ शकतेस. ते एक असं प्रोत्साहन माझ्यासाठी होतं की मी असं विचारलं नाही कधी आजपर्यंत नवऱ्याला की आज तू मला असं म्हणतोयस की बाबा तू कोल्हापूरला जा किंवा मुंबईला तुझी आढावा बैठक आहे तर तिथे जा, तू तुझ्या गाडीमध्ये डिझेल घालताना किंवा तू जे माझ्यासाठी खर्च करतोयस ते का करतोयस हे मी आजपर्यंत विचारलं नाही आणि इथून पुढे विचारणारही नाही. कारण त्याची एनर्जी एवढी आहे माझ्या नवऱ्याची की हे केलं पाहिजे आणि तू समाजासाठी आहेस, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. मी तुझ्यासाठी काय करतोय हे महत्वाचं नाही, तू लोकांच्यासाठी काय करतेस हे आज महत्वाचं आहे. त्यामुळं ते माझ्यासाठी खूप एक काय म्हणतात तो उत्साह, प्रेरणा, मदत आणि माझा अभिमान आहे तो. त्यामुळे ते एक एनर्जी. हो, त्यामुळे एनर्जी. असंही असेल काही आता राजकीय लोक असं पण उदाहरण देतात की ती कामं करताना लोकांची, त्यांच्या अडचणी सोडवताना ते मिळणार आत्मिक समाधान, त्यांची असणारी कृतज्ञता, कारण शेवटी सरतेशेवटी सगळं जे काही आपण खूप करतो. महत्वाचं आहे. मी खरंच या निमित्तानं सांगू इच्छिते की पैसा आज मिळेल, उद्या मिळेल, मिळेल किंवा मिळणारी नाही, आज असेल उद्या नसेल, पण एखाद्या माणसाचं काम झालं, काम झाल्यानंतर जेव्हा तो आपल्याकडे बघत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये जे समाधान असतं ते मला वाटतं कुठल्याही पैशात कधीही जोखता येणार नाही, मोजता येणार नाही. कोरोनाच्या काळामध्ये मी बरेचसे अनुभव घेतलेत की काय परिस्थिती झाली होती, ओढवली होती, आपल्या सगळ्यांना माहितीये. त्याची व्यवस्थित सुरक्षा आम्ही आमच्या गावामध्ये घेतली. सॅनिटायझर फवारणी असेल किंवा मग मास्क असेल किंवा जे काही असेल ते सगळं आम्ही केलं. पण बाहेरून जसं तुम्ही म्हणताय की जिल्हाभर पोहोचता आलं, त्यामुळे लोकांना आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा मार्गदर्शनातून बऱ्याच लोकांना बेड उपलब्ध झाले, त्यांच्याकडे औषधाची पुरवठा झाला, अनेक लोकांचे जीव वाचले. पण अशी काही लोक होती की त्यांना अपेक्षा होती की बाबा शीतलताईंच्याकडे आल्यानंतर आपल्याला तिथं माझा पेशंट सिरियस आहे, तिथं मला बेड मिळेल किंवा मला हे इंजेक्शन पाहिजे तर ते मिळेल किंवा औषधं मिळतील. आणि मग ती जिल्ह्याभरातून लोक माझ्याकडे यायला लागली की ताई मला ही बेडची आवश्यकता आहे. मला खरंच सांगावंसं वाटतं की एक माणूस आला होता की माझ्या मित्र खूप सिरियस आहे आणि त्याला बेडची गरज आहे आणि तुम्ही साहेबांना सांगितलं तर ते काम होऊन जाईल. कारण तेव्हा एक राजकीय काही विरोधकांनी बेड उपलब्ध असताना सुद्धा त्याला दिला नव्हता. साहेबांच्या कानावर मी हे घातल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी तात्काळ ती सोय लावली आणि त्यांना आम्ही ऍडमिट केलं, त्या माणसाच्या मित्राला. मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचे जीव वाचले. मला अभिमान वाटतो त्या की अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. अनेक लोकांना बेडची सोय उपलब्ध करून देणं किंवा सगळ्यांना औषधं उपलब्ध करून देणं, इंजेक्शनची सोय करणं, हे सगळं साहेबांनी केलं. पण अशा काही कोरोनाच्या काळात घडामोडी घडल्या की काही राजकीय विरोधक, मग ह्याला आम्ही तो बेड उपलब्ध करून देणार नाही किंवा त्याला देणार नाही, मग जो विरोधातला आहे त्याला तिथं बेड असं होत होतं तेव्हा. मग बेडची कमतरता होती. एक असा पेशंट होता की त्याला व्हेंटिलेटर, डायलिसिस अशा बेडची गरज होती आणि त्याचा मित्र माझ्याकडे आला की ताई त्याला बेड तो जर उपलब्ध झाला तर त्याचा जीव वाचू शकतो. साहेबांना, मुश्रीफ साहेबांना आम्ही फोन केला आणि साहेबांनी लगेचच तात्काळ त्याला तो बेड उपलब्ध करून दिला त्याच हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर काही एक 8-10 दिवसानंतर तो माणूस मला पुन्हा भेटायला आला आणि त्या माणसानं, ज्या माणसाचा जीव वाचला, त्याच्या बायकोबरोबर माझा फोन जोडून दिला आणि ती म्हणाली की ताई मी म्हणजे काय आभार म्हणू तुमचे, तुमच्यामुळे माझं कुंकू वाचलं. ही गोष्ट माझ्यासाठी, मी फार मोठं काही केलं नाही, पण जे केलं ते त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. जी महत्वाची गोष्ट प्राधान्याने जे करायला पाहिजे, कारण खूप वेळेला असंच झालं त्या काळात आपण बघितली खूप उदाहरणं अशी की त्या वेळेला ते बेड न मिळणं, त्या वेळेला तो व्हेंटिलेटर न मिळणं, त्यामुळे खूप तरुणांचे जीव गेलेले. आणि ही जर वेळ तिथं टळली असती किंवा अजून फोनाफोनी करण्यात वेळ गेला असता, दुसरे पेशंट तुमच्या समोर होते, इतर गोष्टी तुम्ही प्राधान्य देत बसला असतात तर तो जीव वाचू शकला नाही. ऑफकोर्स त्या पत्नीचं तेच भावना असणार आहे, ऑफकोर्स डोळ्यात अश्रू येणार आहेत, कारण ही खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. ह्याच गोष्टी मला महत्वाचा मुद्दा हाच हवा आहे की राजकीय गोष्टींनी पहिलं समाधान काय असेल पूर्वीच्या काळात असेल किंवा लोकांच्या जी आता धारणा आहे पैसे कमवण्याचं,
फार मोठ्या पदांच्यावरती असताना ती गोष्ट असेल, परंतु या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या याच्यात ज्यावेळी पदाधिकारी नेते असतात त्यावेळी इथं सगळ्यात मोठं समाधान हे लोकांच्या अडचणी सोडवण्यात, लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्यात. कारण सरतेशेवटी आपल्याला सर्वांनाच काय पाहिजे असतं, एक शांतता, समाधान आणि लोकांच्या प्रती असणार प्रेम. त्यांनी आपल्यावरती त्या कृतज्ञतेनं प्रेम करणं हे कधी होतं ज्यावेळी आपण त्याच्या अडीअडचणीला जातो. ही संधी असते राजकीय पदाधिकाऱ्यांना की त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला आपण पुढे असायला पाहिजे. त्यांच्या कुठल्याही आणि असतात तरी काय अडीअडचणी गाव लेवलला, कुठेतरी शाळेतल्या ऍडमिशन्स किंवा हॉस्पिटल्स मॅक्झिमम, कुठेतरी छोटी मोठी पोलीस स्टेशनच्या गोष्टी, या ठिकाणी प्राधान्याने आपण पुढे असलो तर त्या लोकांना ते एक फार म्हणजे मोठे उपकार आधार असतो. ही संधी मिळण्यासाठी राजकीय पद या लेवलची तरी तशी असणं फार महत्वाची आणि ती संधी आहे फार मोठी. माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता तुम्ही जसं राजकीय ह्याच्यात आलात, कामं काही विकास कामं केलीत म्हणून दुसऱ्या टर्मला ही सगळी संधी मिळाली. आता चर्चेमध्ये निवडणुका आलेल्या आहेत जिल्हा परिषदेबद्दल सगळेच आता वेगवेगळ्या नेत्यांनी आपली मोठबांधणी सुरू केली आहे, प्रचार एक प्रकारचा सुरू केलेला आहे. तुमच्यात तसं काही आहे का? कारण चर्चेमध्ये आता या भागामध्ये हा बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघ येतो, इकडल्या भागामध्ये आपलंही नाव काही ठिकाणी चर्चेमध्ये होतात, आमच्या मीडियामध्ये ते इतर चर्चेमध्ये असतात. तर तसे काही तुमच्यापर्यंत वातावरण आलंय किंवा तसं चर्चेमध्ये तुम्हाला काही पक्षाकडनं काही आदेश आलेत? नाही, मी तुम्हाला सांगू का, मला काम करण्याची सुरुवातीपासून आवड आहे. त्यामुळं जिल्हा परिषदचं सदस्य होणं आणि मग मी काहीतरी फार मोठं काहीतरी करून दाखवणं किंवा करणं ह्याच्यात फरक आहे. एखाद्या माणसाच्या रक्तातच असतं की लोकांच्यासाठी नेहमी उपलब्ध राहणं, कामं करणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्याबरोबर राहणं. आणि हे कुठली पदं आपल्याकडं असल्यावरच हे सगळं होतं असं नाही. पण तरीही जेव्हा आपण विकास कामं करत असतो किंवा लोकांच्यासाठी, युवकांच्यासाठी असेल किंवा महिलांच्यासाठी, काही शासकीय योजना अशा असतात की ज्या त्या पदावर असल्याशिवाय त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही. बरोबर. जसं पहिल्यांदा सरपंच पद लोकांनी मला दिल्यानंतर मी जिथं मी असते तिथं मी 100% देण्याचा प्रयत्न करते. ते 100% दिलं म्हणून पुन्हा एकदा मला सरपंच पदाची संधी माझ्या लोकांनी दिली. तसंच जर मी खरंच चांगलं काम केलेलं असेल तर लोकांच्यातूनच मिळेल मला ही संधी. जी जनता ठरवेल किंवा जनता ठरवेल. आता सध्या जनतेत काही ठिकाणी ते चर्चेत नाव आहे, पक्षानं संधी दिली तर मग त्याच्यात तुम्ही पुढे असणार आहे. नक्कीच. जिल्हा परिषदेसाठी आता जसं तुम्ही गावच्या दृष्टिकोनातून विकासासाठी काही प्लॅनिंग असतील डोक्यामध्ये, विकासासाठी काही अजेंडा तयार केले असतील, जिल्हा परिषदेचा मतदारसंघ जो मिनी विधानसभा असल्यासारखा एवढा मोठा आहे तो, बरोबर. तर त्यासाठीचे काही व्हिजन्स डोक्यामध्ये आहेत का? किंवा गाव लेवलला मी एवढी विकास कामं करू शकले, एवढ्या योजना आणू शकले, लोकांना ही मदत करू शकले, तर हे मोठ्या प्रमाणात या माझ्या पूर्ण मतदारसंघापर्यंत पोहोचावं, या पट्ट्यामध्ये, बोरोडे पट्ट्यामध्ये ती विकास कामं व्हावीत, असं काही व्हिजन आहे डोक्यामध्ये? खरं बघायला गेलं तर आमचा मतदारसंघ म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघ आदरणीय मुश्रीफ साहेबांचा हा आमदारकीचा मतदारसंघ आहे. त्यामुळं काय इथं उरलंय असं काहीच नाही, बालेकिल्लाच आहे हा. कारण आदरणीय मुश्रीफ साहेब ज्या पद्धतीने सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून लोकांच्यासाठी अवेलेबल असतात, उपलब्ध असतात, आणि असं कुठलं काम आहे की जे उरलंय असं मला वाटत नाही. कारण एवढं चांगलं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी या भागामध्ये केलेले. पण तरीही जे मला वाटतं की रस्ते, गटर किंवा ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या आमच्या मतदारसंघात सगळीकडे पोहोचलेल्या आहेत. पण असं असताना सुद्धा माझ्या ज्या महिलांचे बचत गट आहेत त्या अजून सुद्धा पैसे व्याजाने घेणं देणं इथपर्यंतच मर्यादित असलेले बघायला मिळतात. तर त्या बचत गटांच्यासाठी त्यांना एक चांगला सोर्स देणं की जेणेकरून त्या पुढे येतील. म्हणजे काही गृहोद्योग वगैरे, गृहोद्योग असतात त्यांच्यासाठी बाजारपेठा उपलब्ध करून देणं आणि त्याच्यातून त्यांचा इन्कम सोर्स फक्त पैशा व्याजाने घेणं किंवा देणं, बँकेत भरणं एवढ्यापुरते बचत गट मर्यादित नाहीत. यासाठी एक चांगलं काम तुमचं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण. नक्कीच. जर आर्थिक सक्षमीकरणात बोलत असाल तर महिलांच्यावरती काम करणं खेड्यापाड्यात फार महत्वाची गोष्ट आणि ती व्हायला पाहिजे. कारण त्या महिला ज्यावेळी पुढे येतात त्यावेळी आपण बघितले की एक गाव किती पुढे गेले, काही उदाहरणार्थ आपल्या डोळ्यासमोर आहेत. तर यानंतर तरुणांच्या रोजगाराच्या बद्दल काही डोळ्यासमोर आहे का? तरुणांच्या रोजगारा संबंधित आहेच. कारण आज जर बघायला गेलं तर खेडोपाडी अशी अवस्था झालेली आहेत की मुलं शहराकडे जात असतात. मुलं शहराकडे जातातच पण पोरांची लग्न होत नाही अशी अवस्था झालेली आहे. काही लोकांना त्यांना नोकरी असेल तर पोरी देणार, काहींना नोकरी पण पाहिजे आणि शेती असेल तर पोरी देणार, अशी एक बिकट अवस्था आपल्या या सगळ्या भागामध्ये बघायला मिळते. असं असताना नोकरीकडे पोरं वळतातच, त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणं, पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन त्यांना जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर काही शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्याच्या व्यवसायाला चालना देणं हे माझं एक
व्हिजन असेलच. हे का असायला पाहिजे? कारण मी काही ठिकाणी उदाहरणं बघितली. मी मुलाखती घेताना मला पन्हाळ्याकडल्या बाजूला एक मुद्दे असे आढळले हा की सहसा कुठल्याही वडिलांना वाटत नाही की मी शेती करतोय, मी मसरा राखतोय तर माझ्या मुलांना ते करावं. परंतु काही पालकांनी स्वतःहून पुढं अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा बरोबर. इतर हा, हा. योजनातून त्या मुलांना अशी गोटे उभा करून दिले की त्यांच्या महिन्याचा इन्कम 1 ते 1.5 लाख रुपयेपर्यंत आहे त्या नक्कीच. हो मुलांचा. हो हो तो इन्कम बघून आता तुम्ही जसं म्हणताय ते लग्न तर होतील, त्यांचा संसार फार चांगले चालतील, इतकं चांगले चांगले चालतील. इन्कम अगदी बरोबर. घरा शहरामध्ये सुद्धा एवढा पगार दिला जात नाही बरोबर महिन्याला बरोबर 1 लाख. बरोबर. आणि इथं स्वतःचा व्यवसाय. तर या पद्धतीचा जर दृष्टिकोन एखाद्या नेत्याकडे असेल, नेतृत्वाकडे असेल, लोकल नेतृत्वाकडे असेल, तर ऑफकोर्स खेड्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खेडी आपली मुळातच समृद्ध यासाठी आहेत की पश्चिम महाराष्ट्र हा सह्याद्रीनं निसर्गानं साधन संपत्तीने इतका प्रगल्भ आहे, इतका श्रीमंत आहे की त्याच्यासारखं काही इतकं कुठला प्रदेश नसेल. कारण नाही, इकडं अगदी बरोबर. पाण्याची मुबलकता भरपूर आहे, पावसाची मुबलकता भरपूर आहे, जमीन फार सुपीक आहे. तर याला धरून काहीतरी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. ते मुळात असायला कोणाकडे पाहिजे? राजकीय नेत्यांच्याकडे असायला हा, पाहिजे दृष्टिकोन. तर त्या दृष्टीनं तुमची ही पावलं असतील. नक्कीच नक्कीच. जिल्हा परिषदेसाठी आता खूप मोठमोठे निघून लोक निवडणुकीत तयारीला लागलेले आहेत. तुम्ही का लागलेले नाहीत मग? का तुम्ही फक्त कामावर कुठली मोठे अजेंडे म्हणजे काय नेमकं आपण काय करणार आहे? तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं फार असं काय मोठं काय लागत नाही हो लोकांना. ही आमची सगळी साधी माणसं लोकांना आहेत. कामं लागत असतात. हा काय एवढं असं मोठं म्हणजे आपण काय मोठं लोकांना देणार आहे? आता मी माझ्या गावामध्ये राहते. माझं गाव 1200-1300 मतदारसंघाचं वस्तीचं गाव आहे. ह्या गावामध्ये राहत असताना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत असताना त्यांना काय फार मोठं नसतं. त्यांना असं नाही वाटत की बाबा रोज काय नेत्यांना आम्हाला पैसे आणून द्यावे आणि आमचं घर चालवावं. एवढी लोक नाहीत. सगळी लोक स्वाभिमानी आहेत. सगळा प्रत्येक शेतकरी वर्ग असेल, माझ्या सगळ्या मायमाऊली असतील, सगळ्या स्वाभिमानी आहेत. एवढंच मी मगाशी सांगितलं तसं की प्रत्येक हाकेला धावून येणारा आपला नेता असावा. आपल्या सुखात, आपल्या दुःखात आपल्याला आधार देणारा, आपल्या सुखात आपल्या बरोबर असणारा असा नेता असावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही लोक अजूनही शासकीय योजनांच्या पासून वंचित आहेत. त्यांना माहितच नाही. हा, माहितच नाहीयेत अजून. योजना आहेत की नाही हे सुद्धा माहित नाही. फॉर्म भरायचे, त्याचा फॉलोअप कसा करायचा हे तर लांबची गोष्ट. मुळातच त्या योजना माहित नाही. बरोबर. यासाठी तुम्ही जर तिथं त्या ठिकाणी आपला एखादा माणूस असेल, असं लोकांना वाटत असेल की बाबा माझा माणूस तिथं असायला पाहिजे, जेणेकरून ज्या योजना आमच्यासाठी येतील, आमच्या सगळ्या लोकांच्यासाठी, महिला असतील, वृद्ध लोक असतील किंवा युवक असतील, तर त्या योजना आमच्या खाली तळागाळापर्यंत राबवल्या गेल्या पाहिजेत. हे करणं गरजेचंच आहे. जर आपण त्या पदावर बसणार असू तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं, प्रत्येक गावातील जे नेते मंडळ आहेत त्या नेते मंडळाच्या सहकार्याने मला या सगळ्या योजना जे अजून सुद्धा काही वंचित लोक असतील त्यांच्यापर्यंत या शासकीय योजना पोहोचवणं हे माझं नक्कीच एक ध्येय असेल. त्यानंतर मग अजून बरेच म्हणजे आपल्या अनेक गावामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक युवक आहेत. तर त्यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका उभं करणं आणि प्रत्येक महिन्याला त्यांना तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला देणं हे माझ्यासाठी हे माझं एक व्हिजन असेल. शिक्षणापासून या इतर ज्या बेसिक विकास म्हणजे आता काय होतंय की स्पर्धा परीक्षा देणारी जी मुलं आहेत त्यांना मग कुठल्या तरी दुसऱ्या गावामध्ये किंवा कोल्हापूर सारख्या सिटीमध्ये जाऊन तिथं अभ्यास करणं. कारण मग जे तज्ज्ञ ते आपल्याला इथे अवेलेबल होत नाहीत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अभ्यास करावा लागतो ते तिकडेच त्यांना जावं लागतं आणि मग वेळ वाया जातो. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका देणं आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून योग्य त्या तज्ज्ञांचं त्यांना मार्गदर्शन देणं हे असेलच. त्याचबरोबर आमचा हा शेतकरी वर्ग, कारण हा सगळा मतदारसंघ बघायला गेलं तर शेतकऱ्यांचाच आहे आमच्या, तर त्यांना एकत्र करून त्यांचा एक शेतकऱ्यांचा गट तयार करणं आणि एक अवजारांची बँकेची निर्मिती करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी शेती करतोय त्या शेतीतून अजून कसं जास्त इन्कम आपल्याला मिळेल त्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक तज्ज्ञांचं त्यांना मार्गदर्शन योग्य त्या वेळी देणं. शेतीचं यांत्रिकीकरण असेल किंवा शेतीला अजून काहीतरी इतर गायडन्स जो असतो मोठा तज्ञांचा तो देणं, किंवा मग शेती करत असताना त्याला अजून पूरक काय व्यवसाय असतील की त्याच्यातून सुद्धा आपल्याला इन्कम येऊ शकेल. शेतकरी मोठा करणं. आता शेवटी राजकारणात तुम्ही आलेला आहात, फार मोठं राजकारणात गेल्या 2017 पासून तुमचं काम सुरू आहे, म्हणून मी राजकीय थोडीशी याच्यात चर्चा घेतोय. कारण ही शेवटी आपली वाटचाल, तुमची यशोगाथा यावरतीच आपली मुलाखत किंवा हे पॉडकास्टचं टार्गेट होतं. राजकीय पार्श्वभूमी आता निर्माण झाल्यामुळे किंवा अजून पुढे राजकीय काही पावलं तुम्हाला टाकायची आहेत, तर यासाठी माझा दुसरा राजकीय प्रश्न यासाठी असेल, जिल्हा परिषद निवडणुका इतक्या चुरशीच्या असणार आहेत. कारण आता महानगरपालिकेच्या आपण निवडणुका बघतोय, नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, याच्यामधली चुरस बघितली, याच्यामधली फाईट बघितली, याच्यामधली आर्थिक गणिते किंवा पैशांचा वापर बघितला. तर हे सगळं असताना आता तुम्ही जिल्हा परिषदेला, जसं काही लोकांच्या तुमचं नाव चर्चेमध्ये,
तर हे फेस करताना तुमच्या डोक्यात काय नेमका अजेंडा आहे किंवा टार्गेट काय? कारण लोक, जसं तुम्ही मगाशी थोडक्यात उत्तर देताना बोललात की तुमचा भाग हा सदन आहे, स्वाभिमानी आहे, बरोबर. इथं आर्थिक किंवा इतर कुठल्याही आमिषांना इतकी बळी पडत नाहीत. नक्कीच जरी नाही. आलं तरी ते प्राधान्यानं भावनिकतेचा विचार करून किंवा आपल्या कामाचा कोण नेता याचा विचार करतात. की मग नेमकं त्या ठिकाणी तुमचं जिल्हा परिषद निवडणुका येतात आता तोंडावरती आणि खूप सगळी लोक तयारीला लागले, तुमचं नेमकं त्याचं विजन काय असणार आहे? आता तुम्ही मगाशी म्हणालात तसं पैशाचा आमाप वापर वगैरे ते हो. करत असतील करणारे, पण माझं एक असंच ध्येय आहे की माणसांच्या पर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवणं, सगळ्या सोयी सुविधा पोहोचवणं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मी सरपंच झाल्यावर सुद्धा, त्यानंतर दुसऱ्या टर्मला सुद्धा, आणि आता जर मला आदरणीय साहेबांच्या आशीर्वादानं काही काम संधी करण्याची मिळाली अजून पुढं. संधी मिळत असेल तर नक्कीच तो सगळा वेळ मला लोकांच्या कामासाठीच वापरायचा आहे. कारण अजून सुद्धा असं म्हणता येईल की मगाशी तुम्हाला सांगितलं की माझी काय ध्येय आहेत किंवा काय विजन्स आहेत, तर त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये ॲम्ब्युलन्सची सोय करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्याबरोबर घंटागाडी म्हणजे स्वच्छतेच्या माध्यमातून खेड्यापाड्यात कचऱ्याचा उठाव झाला मोठा. माझ्या गावामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा सरपंच झाले तेव्हा माझं पहिल्यांदा एकच ध्येय होतं की गावाची स्वच्छता. आणि याच्यातून ह्या स्वच्छतेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा हे तालुक्यातील पहिलं गाव म्हणजे तालुक्यातील प्रथम क्रमांकाचं माझं गाव आहे आणि हे करण्यात मी यशस्वी ठरले. तसंच जे माझ्या गावासाठी आजपर्यंत सरपंच म्हणून करत आले तीच सगळी कामं मला या मतदारसंघातील प्रत्येक माणसासाठी करायची, गावांच्यासाठी करायची. ही कामं तुम्ही करत आलात, लोकांसाठी कामं करत आलात, जनतेसाठी कामं करत आलात, म्हणून पक्षाने एवढ्या मोठ्या मोठ्या पदांच्या वरती तुम्हाला काम करण्याची संधी दिली आहे. कारण एका छोट्या गावातल्या एवढ्या नेतृत्वाला इतक्या मोठ्या पदावरती सहसा संधी मिळत नाही. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. कारण एवढ्या छोट्या गावातून मला खरंच खूप अभिमान वाटतो आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की माझं एवढं छोटं गाव आहे. या छोट्या गावातून एक महिला जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा मला माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रेझेंटेशन जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदरणीय दादा किंवा आमच्या सगळ्या नेते मंडळींच्या समोर जेव्हा मला माझं प्रेझेंटेशन करायची संधी मिळते ही फक्त आणि फक्त आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यामुळे. कारण मगाशी आपला विषय झाला तसं तुम्हाला भाषणाची आवड आहे किंवा तुम्ही लहानपणापासून भाषण करताय, हे सगळं जरी असलं तरी त्याच्यासाठी एक व्यासपीठ मिळणं हे महत्वाचं मला त्यालाच होतं. धरून एक प्रश्न विचारायचा आहे की जसं लहानपणापासूनची आवड आहे म्हणून तुम्ही राजकीय याच्यात अजून पुढे वाटचाल करताय, एवढी मोठी पदं मिळतात, तर तुमचं हायर एज्युकेशन आहे, याचा कुठं त्याला फायदा होतो किंवा याचा त्याला सपोर्ट आहे? कारण एज्युकेटेड महिला एवढ्या अशा याला सरपंच मिळणं आणि पुढे नेतृत्व म्हणून लोकांच्या पुढे येणं, या एज्युकेशनचं त्या राजकीय गोष्टींमध्ये, त्या योजना आणण्यामध्ये किंवा त्याचा अभ्यास करण्यामध्ये, ते इम्प्लिमेंट करण्यामध्ये, त्याचा फॉलोअप घेण्यामध्ये, मी तुम्हाला सांगू का, एकतर शिक्षण आणि संवेदनशील मन हे काय एकत्र कॉम्बिनेशन प्रत्येक माणसात असेलच असं नाही. बरोबर. कारण आपण असं सुद्धा बघतोय की अंगठे बहादर सुद्धा सरपंच आहेत म्हणून काय त्यांनी काम केलं नाही का? बरोबर. असं होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकाकडे जर त्या नेत्याकडे संवेदनशील मन असलं, लोकांचे प्रश्न ओळखण्याची क्षमता असली, सोडवण्याची क्षमता असेल, तर तिथं फार अभ्यास असणं किंवा फार आपण शिकलेलं असणं मॅटर करतच नाही. गरजच नाही. मी अजूनही म्हणेन ठीक आहे, आपल्याला काही बाहेर ज्ञान म्हणजे बाहेरच्या काही 4 गोष्टी आपल्याला आपल्या मतदारसंघात करता येतील किंवा सांगता येतील तेवढं ज्ञान मोठा मुद्दा सांगितला तुम्ही. कारण याच पट्ट्यामध्ये, बेदरी पट्ट्यामध्ये मी खूप सारे पूर्वीचे राजकारणी असे बघितले, मोठे तगडे असायचे, फेटेवाले असायचे, परंतु जसं आता तुम्ही दत्तमामा फराकटेंचं उदाहरण सांगितलं की चूकलं चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची धमक त्यांच्यात होती आणि जिथं चूक असेल ना तिथं आगेच पुढे जाणारी ही नेतृत्व काही होती. आता सारखं नव्हतं की जिथं थोडीफार सेटलमेंट केली आहे, थोडंफार अजिबात नाही. मग हे नेतृत्व असण्यासाठी किंवा ही भावना असण्यासाठी मुळात संवेदनशीलता असावी, त्याला एज्युकेशनची इतकी गरज नाही. तसं तुम्ही म्हणताय की म्हणजे तुमच्या एज्युकेशन बद्दल तुम्हाला एवढा मोठा हे नाहीये, मोठेपणा नाहीये की त्याच्यापेक्षा मन महत्वाचं. मन महत्वाचंच आहे. कारण इथं कुठं आपल्याला लोकांच्या बरोबर 12वीची परीक्षा घ्यायची किंवा त्यांच्याकडून काय पेपर लिहून घ्यायचे किंवा इतिहासावरती काय आपल्याला काय त्यांच्याबरोबर करायचंय. आपली ही साधी माणसं आहेत, त्यांना फक्त आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत कनेक्ट व्हायचंय आपल्याला. अडचणीची जाणीव व्हायला पाहिजे. एखाद्या माणसाला ठेच लागली तर ती कळ आपल्याला आली पाहिजे, असा नेता असला पाहिजे. त्यासाठी शिक्षण किंवा फार ज्ञान असणं काही गरजेचं मुळातच आमच्या मुलाखती घेण्याचं, आता मी खूप साऱ्या राजकीय मुलाखती घेत असतो ना, प्रत्येकाचे वेगवेगळे व्हिजन्स असतात, टार्गेट्स असतात, त्याच्या पाठीमागं पाठबळ वेगळं असतंय. मला तुमच्या म्हणजे या मुलाखतीत एक सर्वांनाच, दर्शकांना सुद्धा अंदाज आला असेल की एक मूळच प्रत्येक वेळेला मुद्दा जो येतोय
तो संवेदनशील मनाचा येतोय, भावनेचा येतोय, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्यावरती सोल्युशन्स काढणं, मग त्यानंतर जमते. परंतु पहिल्यांदा ती कळायला तरी पाहिजे, हा, ती अडचण तरी कळायला नक्कीच. पाहिजे. जसं तुम्हाला मगाशी तुम्ही कोविडचे उदाहरण सांगितलं, त्या कॉलवरती तुम्हाला ज्यावेळी त्याचं अडचण प्राधान्य कळालं, खूप लोकांना नेत्यांना असे अडचणीचे कॉल गेलेत, बेड नाही मिळाले, जीवही गेलेत, परंतु इथं ते प्राधान्यानं कळणं आणि त्याला तुम्ही पुढं त्याचा फॉलोअप घेऊन ते सोल्युशन्स काढणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी नेतृत्वाला म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही सांगितलं की एज्युकेशनपेक्षा तिथं ती गोष्ट महत्त्वाची. त्याचमुळे असेल मे बी पक्ष तुम्हाला एवढ्या मोठ्या संधी देते आणि आता निवडणुका काय लांब नाही आहेत, पक्ष मे बी तुमच्यावरती ती जबाबदारी टाकेल, कारण माध्यमांमध्ये तरी सध्या तिथे चर्चा आहे. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि मनापासून धन्यवाद. पुन्हा तुमच्या कौटुंबिक चर्चेवरती एक थोडक्यात प्रश्न घेतो. जसं तुम्ही मगाशी तुमच्या सासऱ्यांचं सांगितलं किंवा घरचं एक राजकीय वारसा सांगितलं, दत्तामा फराटे यांचं सांगितलं, तर अजून असे काही राजकीय व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आदर्श आहेत किंवा सामाजिक क्षेत्रातले कुठे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आहेत का, की किंवा आधीपासून ठेवलेत किंवा वाचन केले, ज्याच्यातून तुम्हाला आता हे पुढं राजकीय अजून वाटचाल करायची आहे? नक्कीच. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी ज्या माणसाकडे बघून या राजकारणात आले ते म्हणजे ऐकून ज्यांचं या राजकारणात आले ते आमचे सासरे दत्तमाव फराटे. कारण मला खरंच अजून असं वाटतं की मी एवढी भाग्यशाली नाहीच आहे की मी त्यांना बघू शकले, कारण आमचं लग्न व्हायच्या आधीच ते गेले. पण आज सुद्धा लोक म्हणतात की दत्तामामा असते तर हे केलं असतं, दत्तामामा होते तेव्हा ते केलं, किंवा मग माझ्या पोरगीचं लग्न झालं, किंवा माझी ही जमीन वाचली, किंवा मला हे मिळालं. हे एवढं मोठं आहे की माणूस गेल्यानंतर सुद्धा इतके वर्ष त्यांचं नाव निघणं, चांगल्या कामाचं नाव, हा, हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे घेऊन तर आपण काय जाणार आहोत, त्यांची सगळी जे काही प्रॉपर्टी असेल ते सगळं इथंच ठेवून गेले, पण त्यांचं नाव लोकांच्या मध्ये राहिलं. एवढी चांगली भावना. मला असं वाटतं की त्यांच्यासारखं काम करावं. आणि माझे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब, म्हणजे खरंच मला आश्चर्य वाटतं की काय आहे त्या माणसामध्ये, कुठली एनर्जी आहे. एक दैवी शक्ती म्हणावी किंवा नैसर्गिक शक्ती म्हणावी, नैसर्गिक ताकद म्हणावी. पहाटे 5 वाजता तो माणूस खुर्चीमध्ये बसलेला असतो कायमच. हा, आणि खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल की मंत्री म्हणून काम करत असताना ही सगळी विकास कामं करतीलच, रोजगाराची असतील किंवा लोकांच्या काही समस्या असतील, साहेब घरातील म्हणजे अगदी चुलीच्या भांडणापासून ते शेताच्या बांधावरच्या भांडणांपर्यंत सोडवत असतात. म्हणजे मी अशी अनेक उदाहरणं जेव्हा मी साहेबांच्या घरी गेल्यावर बघितलेली आहेत. जावाजावांची भांडणं सुद्धा घेऊन लोक येतात, किंवा मग बांधावरची भांडणं घेऊन सुद्धा येतात. मुलगा मला बघत नाही म्हणून एखादी म्हातारी बाई तिथं असते, किंवा आई वडील मला त्रास देतात किंवा मला शिकण्यासाठी पुढे प्रोत्साहन देत नाहीत म्हणून सुद्धा एखादा मुलगा तिथं आलेला असतो. आणि या सगळ्यांच्या बरोबर बोलणं, आणि फक्त बोलणं नाही तर त्यांचं समाधान करणं. मला पण त्याचा एक अनुभव आलेला आहे. म्हणजे पत्रकार म्हणून मी बाहेरचा अनुभव सांगेन की ते कधी मतदारसंघ सुद्धा बघत नाहीत, अजिबात. राधानगरी मधनं सुद्धा एखादा माणूस त्यांना त्या मदतीसाठी गेलाय तर त्याचं पहिल्यांदा काम बघतात. बरोबर, साईडला कोणतरी बसलेलं असेल त्यांना ते सांगतात. तर ते काम किंवा तो आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यातनं प्रेरणा मिळाली. कारण कुठलाही माणूस मुश्रीफ साहेबांच्याकडे गेला की तुझा काय गट आहे, तट आहे, किंवा काय जात, काही नाही. तो माझ्या घरी आलाय, माझ्या जवळ आलाय, तर नक्की त्याचं समाधान. याच कामामुळे आता ती राजकीय चर्चा जरा त्यांच्यावरती नेऊया. याच कामामुळे असेल की एवढ्या टर्म त्यांना लोकांनी प्राधान्याने इकडे निवडून दिले कागद. कारण तुम्हाला मी सांगते, स्वतः मुश्रीफ साहेब सुद्धा आपल्या भाषणामध्ये म्हणत असतात, मंत्रिपद घरचं असल्यासारखं एवढ्या वेळेला लोकांनी निवडून दिले. हो, साहेब सुद्धा आपल्या भाषणात म्हणत असतात की मी एवढी विकास कामं केली म्हणून मी मंत्री झालोय, असं अजिबात नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांचं सांगणं असते की तुम्हाला एक चांगलं नेतृत्व, तुम्हाला स्वतःला घडायचं असेल किंवा चांगला नेता व्हायचं असेल तर लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या जवळ जाणं, बरोबर, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि समाधानकारक उत्तरं देणं, हे खूप मोठी गोष्ट आहे लोकांच्यासाठी. आणि हे साहेबांनी केलंय आजपर्यंतच्या या काळामध्ये. आणि त्यांच्या एवढं तर कुणाला जमणारच नाही, पण त्यांच्यासारखा थोडा काम करण्याचा थोडं प्रयत्न नक्कीच आमचा असेल. जी काही मला अपेक्षित उत्तर होते की प्रेरणा कुठनं मिळते, तर हे फार मोठं उदाहरण आहे. जसं घरचं तुम्ही सांगितलं की दत्तामा फराटे यांचं, तसं हे मुश्रीफ साहेबांचं पत्र फार मोठं आहे. तिची चर्चा राज्यभर होत असते की ते माणूस कुठल्याही गोष्टींना कधीही अवेलेबल असतात. आणि तो बडेजावपणा किंवा मंत्र्यांना भेटण्यासाठीच्या अपॉइंटमेंट आणि इतर गोष्टी तसं काही नाही, अजिबात नाही. तर ते एक आदर्श जर डोळ्यासमोर असेल तर ऑफकोर्स तुम्ही त्या पद्धतीने प्राधान्याने म्हणजे लोकांच्या एखाद्या कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी किंवा त्याला महत्व देण्यासाठी काय असायला पाहिजे नेत्यामध्ये, की जेव्हा आमच्यासारखा एखादा छोटा कार्यकर्ता साहेबांच्या समोर गेल्यानंतर हा ये शीतल बस, एवढं म्हटलं तरी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर होतं मुंबईमध्ये, आणि सगळ्या जिल्हाध्यक्षांना असं नाही पण काही मोजक्या जिल्हाध्यक्षांना तिथं बोलवलं होतं, त्याच्यात मी पण होते.
पण माझ्या काही वैयक्तिक कारणांच्यामुळे मला त्यावेळी जाता आलं नाही. पण हे मुश्रीफ साहेबांना माहीत नव्हतं. मुंबईमध्ये ते सुरू झाल्यानंतर शिबिर आमच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताईंना मुश्रीफ साहेबांनी विचारलं, सगळ्या जिल्हाध्यक्ष दिसत आहेत, माझी जिल्हाध्यक्ष का दिसत नाही, तुम्ही त्यांना बोलवलं नाही. मग मला तिथून रुपालीताईंनी फोन केला की अरे तुमचे साहेब असं म्हणतायत, पण तू साहेबांना सांगा मी तुम्हाला बोलवलंय, तुझी रूम सुद्धा आम्ही तशीच रिकामी ठेवलेली आहे, तुझी खुर्ची तिथं आहे, पण तुला येता आलं नाही, हे साहेबांना फोन करून सांग. ही माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे की प्रदेशाध्यक्षांच्या समोर आपल्या जिल्हाध्यक्षाची उंची वाढवणं किंवा तिला महत्व देणं किती मोठं आहे. फक्त त्यांनी एका वाक्यात त्यांना विचारलं, पण विचारल्यामुळे मला जे समाधान मिळालं की नाही साहेब बघतात की मी कुठे आहे, मी कुठे नाही. हे पाठबळ सुद्धा असतंय की एवढ्या बारीक लेवलला ते बघून ती अडचण समजून घेणं किंवा बाबा त्यांचं तुमचं ते हे वाढवणं. हो नक्कीच. हे राजकीय गोष्टीमध्ये फार कमी लोकांना जमलंय. शीतलताई, आपण खूप वेळ चर्चा करतोय, खूप मुद्द्यांना आपण म्हणजे फार भरभरून प्रतिसाद, उत्तर फार वेगळं दिलं, छान दिलं आणि संवेदनशील मनानं दिलं. मला मुळातच हा प्रश्न ह्यासाठी घ्यायचा आहे की आपण कुठेही बघितलं राजकारणात, व्यवसायात, जॉब्समध्ये पुरुषप्रधान संस्कृती पूर्वापार चालत आली आणि आता तर त्याचं एक प्रस्त वाढत निघालंय. तर याची कुठे तुम्हाला अडचण निर्माण होते, कारण तुम्ही खेड्यातलं राजकारण करताय, याची कुठे तुम्हाला अडचण निर्माण होते किंवा अशा काही इन्सिडेंट्स घडलेले आहेत का की जिथं त्या म्हणजे एक महिला असल्यामुळे तिथं अडचण निर्माण झालेत आणि त्यामुळे तुम्हाला बॅकफुटला यावं लागलं किंवा ते सोडावंच, नको बाबा बास, मला महिला म्हणून हे बास करते, माझं कुटुंब आणि मी माझ्या सुखात राहते, असं वाटलं का कधी? अजिबात नाही. उलट मी तर असं म्हणेन की कुठली काय पुरुष संस्कृती आणि महिला वगैरे असं आपण घेऊन बसलोय. ही करवीर नगरी आहे, राणी ताराराणींची नगरी आहे. तेव्हा राणी ताराराणींच्या पाठीमागे जर आमचा हा सगळा करवीर नगरीतला सगळा समाज लोक उभी राहिली असतील तर तो इतिहास लाभलेला हा कोल्हापूर जिल्ह्याला. आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यातली मी एक महिला इथं काम करत असताना अजिबात मला कधी असं वाटलं नाही की मी महिला आहे किंवा मग कुणाला असं वाटत असेल की आपण ही बॅकला जावी किंवा हिचं काहीतरी वेगळं काम आहे. अजिबात असं वाटलं नाही आणि वाटूही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना नेहमीच साहेबांनी प्रामुख्यानं मला वारंवार अनेक चांगल्या संधी दिलेल्या आहेत. आणि फक्त मुश्रीफ साहेबच नव्हे तर साहेबांच्या आजूबाजूला काम करणारी सगळीच साहेबांची छोटी मोठी नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, मला आजपर्यंत नेहमी सन्मानाचीच त्यांनी सुद्धा वागणूक दिली आणि मला एक प्रोत्साहन त्या लोकांनी देण्याचं काम केलं. तेव्हा मला आजपर्यंत कधी असं वाटलं नाही की बाबा महिला आहे म्हणून कुठेतरी बॅकफुटला तिनं राहावं असं लोकांना वाटेल. आणि म्हणजे हा अनुभव तुम्हाला इकडल्या भागामध्ये अजिबात नाही, म्हणजे फार मोठी गोष्ट दर्शक. कारण जसं तुम्ही फार मोठं नाव घेतलं छत्रपती ताराराणी, महाराणी ताराराणींचा इतिहास आपल्याला सर्वांना माहित आहे. शाहू नगरी म्हणून आपल्या पूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूरची यासाठी ओळख आहे की इथं विचारधारा ही कायमच पुरोगामी किंवा पुढल्या विचारधारेची आहे. म्हणूनच असेल मे बी की मुश्रीफ साहेबांसारख्या नेत्यांना इथं कामाला प्राधान्य देऊन निवडून दिलं गेलं, वेगवेगळ्या लाटा आल्या तरी सुद्धा. तसं आणि एक मी सांगू इच्छिते की आमचे सगळे म्हणजे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणारी आमची सगळी मंडळी असतील किंवा आमचा सगळा हा समाज आहे. एक गोष्ट मला या मतदारसंघात बघायला मिळते की ज्या त्या समाजसेवकावर प्रेम करणारी आणि फक्त प्रेम नाही तर त्यांची विचारधारा आत्मसात करून रोजचं जीवन जगणारी लोक येत आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणारा समाज किंवा आम्ही सगळी लोक ह्यांना हे माहितीये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की एखादा समाजाचा विकास किती झाला बघायचा असेल किंवा प्रगती किती झाली बघायची असेल तर त्या समाजातील महिलेची प्रगती किती झाली हे बघणं महत्वाचं आहे. आणि त्या विचारधारेवर चालणारा आमचा हा मतदारसंघ आहे किंवा ही लोक आहेत. त्यामुळं असं कधीच नाही की बाबा एक महिला पुढे गेलेले पुरुष मागे राहतात का किंवा एक वेगळी वागणूक, असं कधी घडलं नाही. आणि मला नाही वाटत की या लोकांच्या सगळ्या वागण्यावरून कधी घडेल. ती पण एक प्रेरणाच आहे तुम्हाला, कारण तिची अडचण कुठंच येत नाही आणि तुम्हाला त्यामुळे वेगळी कामं करायला मिळतात. नक्कीच नक्कीच. तरीही काय आहे की आत्ताचं राजकारण जर बघायला गेलं, बदललेलं राजकारण, आपण पैशांचा वापर बघतोय, परंतु विरोधकाला ज्यावेळी राजकारणात हरवायचं असतं त्यावेळी कुठलाही नवीन उभा राहणारा उमेदवार त्याच्यावरती शिंतोडे उडवायचं काम करतो किंवा त्याला काही मुद्दा जरी मिळाला नाही, करप्शनचा मुद्दा मिळाला नाही किंवा काही नाही मिळालं तरी कुठले तरी मुद्दे काढावेच लागतात, कारण विरोध करायचा असतो, त्याला कमी लेखायचं असतं, त्याशिवाय तो मोठा होत नाही. तर हे राजकारण सगळं चालतं आपल्या इकडे होईल का किंवा कसं असेल? नाही, हे आजपर्यंत चाललेलं आणि इथून पुढे हे चालतच राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी भूमिका आपण जेव्हा सांभाळत असतो किंवा मग एक पक्ष म्हणून किंवा पक्षाचं एक नेतृत्व म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून, तेव्हा काही गोष्टी आम्हाला विरोधकांच्यावर बोलाव्या लागतात, काही पटत नाही ते आम्हाला सांगावं लागतं. आणि याच्या आधी बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की जेव्हा जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा एक महत्वाची गोष्ट अशी असते की
जेव्हा एखाद्या बाईच्या कामावर बोलता येत नाही तेव्हा ऑब्व्हियसली तिच्या चारित्र्यावरच ते बोललं जातं. सगळीकडेच आहे, प्रत्येक ठिकाणी आणि होतं. ह्याची आम्हाला सवय आहे. आणि सवय आहे म्हणण्यापेक्षा जेव्हा जेव्हा आमच्या पक्षाच्या बैठका होत असतात महिलांच्या फक्त, तेव्हा प्रत्येक महिलांचे हेच प्रश्न असतात की माझ्यावर विरोध या कारणामुळे झाला किंवा माझ्यावर विरोध हे असं काहीतरी म्हणून होतं. तेव्हा आम्हाला एक असं ट्रेन केलेलं आहे की तू बाई म्हणून जेव्हा काम करणार आहेस तेव्हा नक्की जेव्हा तुझ्या कामावर बोलता येणार नाही तेव्हा 100% तुझ्या चारित्र्यावर बोललं जाईल. आणि ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाहीये, हे म्हणजे नाहीच आहे. आणि आम्ही ते मनावर घेण्यासारख्या गोष्टीच नाही. त्यांनीच इतिहास घडवलाय किंवा आपण जर पाठीमागं काही कालावधीच्या इतिहासात जर बघितलं तर तुम्ही हे आता काल आता सावित्रीबाई फुलेंची, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती झाली. काय ती बाई आमच्यासारखीच एक सर्वसामान्य महिला, फार वेगळं असं काय त्यांच्याकडे नव्हतं, पण ती एक ध्येयवेडी होती की तिला नाही शिकवायचंय, समाज बदलायचाय, पोरींना पुढे न्यायचंय. पण एवढे त्यांच्यावर शिंतोडे उडवले गेले. सांगू का की प्रत्येक ठिकाणी इतिहासात जर मागे वळून पाहिलं तर ज्या ज्या महिलांनी इतिहास घडवलाय किंवा ज्यांना आपण आदर्श म्हणून आता डोळ्यासमोर ठेवतोय त्यांना त्या काळामध्ये त्यांच्या विरोधकांनी प्रचंड शिंतोडे उडवले, त्रास दिलेला आहे. हाच आपल्या समाजाचा थोडक्यात एक राहिलेला प्रॉब्लेम आहे. परंतु त्याचमुळे विकास पण झाला कारण त्या महिला त्या हिरीरीने म्हणून आजही आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतोय, आजही त्यांना आपण महिलांना शिक्षणाचा अधिकारच मुळात त्यामुळे मिळाला. नक्कीच तो मिळालाच नसता किंवा ती शिक्षणाची चळवळच एवढी मोठी निर्माण झाली नसती. बरोबर. खरंच हा फार मोठा आदर्श आपल्या डोळ्यासमोर. आणि सगळ्यात महत्वाचा आता आपल्या जनतेला, मतदारांना एक आव्हान तुम्हाला करायचं आहे. त्याच्या आधी मी थोडक्यात सांगेन की जसं तुम्ही मगाशी महाराणी ताराणींचं नाव घेतलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आता खेड्यापाड्यात गावोगावी घराघरामध्ये आहे. तसंच आपला हा पट्टा शाहू महाराजांना मानतो. शाहू महाराजांची एक विचारधारा फार वेगळी आहे, ती प्रचंड प्रगल्भ आहे. सगळ्यांना सोबत घेऊन फक्त विकासाच्या दृष्टिकोनातलं काम केलेलं फार मोठी गोष्ट आहे. आपल्या या पट्ट्यामध्ये राधानगरी धरण त्याच्यात फार मोठी उदाहरण आहे. याला सगळ्याला धरून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल, तुमच्या या मतदारांना काय आवाहन कराल? निवडणुका असतील, येतील जातील, किंवा तुमचं पुढं ध्येय असेल नसेल तरीही एक लोकांना काय, कारण तुमचं नेतृत्व फार मोठं आहे, तुम्ही सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह असतात, म्हणून एक शेवटचा संदेश म्हणून लोकांना काय सांगा? नाही, मी लोकांना एवढंच सांगेन की मी लढवय आहे, मला लढायला आवडतं. आणि का लढायला आवडतं, तुम्ही मगाशी म्हणलात तसं मला कुठली सत्ता किंवा पैशासाठी लढायला नाही आवडत. ज्या त्या पदावर असणं का गरजेचं आहे, कारण त्या पदावरूनच लोकांची कामं करू शकतो आपण. बरोबर आहे. आणि हे करत असताना मला लोकांना एवढंच सांगायचंय की एकतर माझ्या या मतदारसंघातली सगळी लोक स्वाभिमानी आहेत. मगाशी तुम्हाला मी सांगितलं तसं प्रत्येक जण आपल्या आपल्या विचारांवर, विषयांवर ठाम असणारा माणूस या मतदारसंघामध्ये राहतोय. पण तरीही काही लोक असे असतात की काही मग पैशाच्या असेल किंवा काही गोष्टींच्या आमिषाला बळी पडतात त्यांच्या स्वभाव गुणधर्मानुसार. पण त्यांनाच मी एवढं सांगेन की येणाऱ्या काळात आपल्यासाठी जो 24 तास अवेलेबल असेल, आपलं काम करेल, आपल्या वेदना संवेदना समजू शकेल, आपल्या सुखदुःखात सामील होईल, असा माणूस लोकांनी ओळखला पाहिजे. कागलला राजकीय विद्यापीठ मे बी यासाठीच म्हटलं गेलं किंवा या पूर्णच पट्ट्याला, या मतदारसंघाला, की इथं काहीतरी एक वेगळा आदर्श प्रत्येक वेळी घालून दिला गेला. मुश्रीफ साहेबांच्या मला वाटतं त्यांच्याच व्यक्तिमत्वातनं एक आदर्श राज्यभर गेला. इतक्या मोठ्या लाटा आल्या वेगळ्या राजकीय, फक्त तिथं कामांना बघून इथल्या जनतेनं वेगळी आमिषही आलीत, आजही येतात, प्रत्येक ठिकाणी येतात. परंतु इथली स्वाभिमानी जनता, जसं तुम्ही म्हणताय की ऑलरेडी ती सधन आहे आणि स्वाभिमानी आहे, तर त्या आमिषांना बळी न पडता ती कामांना प्राधान्य देते. तर तसंच या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळेल असा त्यांची आत्मविश्वास आहे, इच्छा आहे. आणि लोकांनीही ते प्राधान्य करावं, कारण जनता ज्यावेळी आमिषांना बळी पडते ना, तर ते नेत्यांना नाही भोगायला येत, ते जनतेलाच भोगायला येतं. त्यामुळे सगळी करतात म्हणून मी पण करायला जातो आणि कशाला कुणाच्या विरोधात जाऊ असं म्हणण्यापेक्षा योग्य वाटतं याचंच प्राधान्याने विचार करून निवडणुकात आपण मतदान करायला पाहिजे. हे फार महत्वाचं आव्हान होतं आणि खरंच आपलं काम फार मोठं आहे. मी सोशल मीडियावरती एवढ्या वर्ष पाहतोय आणि गाव लेवलचं तर काम आपलं फार मोठं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो निवडणुकीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी. आणि एवढी चांगली मुलाखत दिली, तेवढं दिलखुलास उत्तर दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. मनापासून धन्यवाद.